हॅलो फ्रेंड्स. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्रिया शरीरातील. महत्त्वाचा टॉपिक म्हणजे प्रकृती. ओके. प्रकृती म्हणजे बेसिकली आपली जी पर्सनॅलिटी असते किंवा आपला जो स्वभाव असतो आपण त्याला प्रकृती असं म्हणू शकतो. किंवा आपल्या शरीराची जशी रचना असते, त्याच्यात जे काही दोष धातू असतील, त्याचं जे काही लेवल असेल तर त्याला आपण प्रकृती म्हणू शकतो. आयुर्वेदामध्ये प्रकृतीला फार महत्त्व दिलं आहे. बघा, आपण ते प्रकृती परीक्षण केलं होतं, तुम्ही सर्वांनी केलं असेल. तेच आपण याच्यात डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सर्वात पहिले प्रकृतीची निरुक्ती म्हणजे प्रकृतीची टर्म ही कुठून आली तर बघा, प्रकृती शरीर स्वरूपम म्हणजे काय, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की प्रकृती म्हणजे जे शरीराचे जे स्वरूप असते त्याला आपण प्रकृती असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर बघा, प्रत्येक मनुष्याचा स्वभाव, आवडीनिवडी, शारीरिक ठेवण वेगळी असते आणि त्याचा वेगळेपणा हा प्रत्येकामध्ये असतो. बरोबर. सर्वांचे जे शारीरिक ठेवण आहे, स्वभाव आहे, आवडीनिवडी प्रत्येकाच्या डिफरंट असतात आणि त्यांचा प्रत्येकामध्ये एक डिफरंट एक त्यांची गोष्ट असते. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की दोन लोक हे एकदम आयडेंटिकल असतात. ठीक आहे. तर त्यालाच आपण प्रकृती असे म्हणतो. ठीक आहे. त्याची व्याख्या काय आहे? दोष अनुशयिता हेषा देह प्रकृती रुच्यते. म्हणजे काय तर शरीराशी असलेला संबंध म्हणजेच अनुशय म्हणजेच प्रकृती. म्हणजे शरीराशी जो संबंध असतो, म्हणजे आपला जो शरीराशी जो संबंध आहे त्याला आपण प्रकृती म्हणू शकतो. तर प्रकृतीची निर्मिती कशी झाली आहे तर ती झाली बघा, शुक्र शोणित संयोगे यो भावे दोष उत्कट प्रकृती जायन्ते तेन. म्हणजे काय की जेव्हा गर्भनिर्मिती होते. ओके. तुम्ही बघितलं असेल, शुक्र आणि शोणित जेव्हा एकत्रित येतात तेव्हा गर्भनिर्मिती होते. बरोबर. गर्भशयीमध्ये आपण शिकलो आहोत. त्यावेळेस जो दोष त्याच्यामध्ये अधिक्याने असतो, म्हणजे ज्या दोषाचे अधिक्य असते. ओके. सर्वात जास्त क्वांटिटीमध्ये म्हणू शकतो आपण. बघा, हे माहिती असेल तुम्हाला की आपली बॉडी ही त्रिदोषांनी बनलेली, 7 धातूंनी बनलेली आहे, 3 मलांनी बनलेली आहे आणि मेन म्हणजे हे पंचमहाभूतांनी बनलेली आहे. ठीक आहे. जेव्हा आपली बॉडी फॉर्म होत असते, ओके, जेव्हा गर्भ तयार होत असतो त्यामध्ये जेव्हा शुक्र शोणित एकत्र येतात, मग त्यावेळेस शुक्रामधले देखील दोष धातू मल असतात, शोणितमध्ये सुद्धा असतात. मग त्यावेळेस ते जेव्हा एकत्र होतात तर तेव्हा त्यांच्यामध्ये ज्या दोषाचे अधिक्य होते ती प्रकृती आपली तयार होते. म्हणजे ती प्रकृती त्या गर्भाची तयार होते. आता सपोज माझी प्रकृती आहे पित्त आणि कफ. ठीक आहे. म्हणजे की माझ्या फॉर्मेशनच्या वेळेस म्हणजे तेव्हा पित्त आणि कफाचं जास्त अधिक्य झालं असेल. तशी ती प्रकृती असते. ठीक आहे. त्यानंतर आता त्याचे प्रकार किती आहेत? याचे मेनली आपण 3 प्रकार मानतो. ते कोणते कोणते बघा. शारीरिक प्रकृती. ठीक आहे. तर शारीरिक प्रकृती म्हणजे काय तर आपल्या बॉडीची जी प्रकृती म्हणजे आपली बॉडीचे फंक्शन असते. ओके. जी रचना आहे. ठीक आहे. म्हणजे फिजिओलॉजी आणि ॲनाटॉमी. ही म्हणजेच आपली शारीरिक प्रकृती. म्हणजे बॉडीची ठेवण असेल, तिचं मूवमेंट असेल, फंक्शन असेल बॉडीमधले, ती म्हणजे शारीरिक प्रकृती. तर तिचेसुद्धा अजून 2 टाईप्स पडतात. ते म्हणजे कोणते? दोषज आणि पांचभौतिक. म्हणजे काय तर मेनली बॉडीची जी प्रकृती आहे, शारीरिक प्रकृती, ही दोषावरून ठरवली जाते. म्हणजे दोषज म्हणजे 3 दोषावरून ती ठरवली जाते, वात पित्त कफावर. आणि पांचभौतिक म्हणजे पंचमहाभूताचा देखील त्याच्यात समावेश असतो की त्याच्यामध्ये कोणते पंचमहाभूत हे जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे. त्यानंतर मानस प्रकृती. मानस म्हणजे काय तर आपलं जे मन आहे, आपण म्हणतो त्याला आत्मा म्हणतो. ओके. जे आत्माचे जे मनाचे जे विकार आहेत तर ती प्रकृती, तर तिलाच काय म्हणतात? त्रिगुण प्रकृती म्हणतात. बघा, आपण PV मध्ये शिकलो आहोत, पदार्थ विज्ञानमध्ये त्रिगुण सिद्धांत. ओके. त्याच्यामध्ये काय होतं? सत्व, रज आणि तम. ते जे 3 गुण आहेत त्याच्यापासून आपली जी मानस म्हणजे आपले जे मन आहे, पण त्याला आपण मेंटल स्टेट म्हणतो, मेंटल हेल्थ म्हणतो. त्याची प्रकृती ही ठरते. ठीक आहे. त्यानंतर आहे जात्यादी प्रकृती. जात्यादी प्रकृती म्हणजे काय की जाती, कुल इत्यादींपासून तयार झालेली प्रकृती. ठीक आहे. आता हे 3 टाईप्स आहेत, तो आपण या 3 टाईप्सचं सविस्तर बघणार आहोत. ओके. सर्वात पहिले आपण बघणार आहोत जात्यादी प्रकृती. म्हणजे काय तर जाती, कुल, देश, काल याच्यावरून सुद्धा प्रकृती डिपेंड होते. की बघा, जसं आपण म्हणतो बघा, आपल्यावर संस्कार असतात घरच्यांचे की
सपोज आपण ऐकलं असेल की तुमच्या घरचे संस्कार असे देतात का, तुमच्या घरी ही पद्धत असते, ठीक आहे. प्रत्येक जण हे वेगवेगळ्या घरातून आलेलं आहे, बरोबर. आणि त्यांच्या घरची जी संस्कृती आहे तर ती वेगळी असणार आहे ऑब्व्हियसली. सो त्याच्यानुसार सुद्धा त्याची प्रकृती ठरते. कारण आपण जसं राहतो, जसं खातो, जसं पितो, जसं वागतो, जसं बोलतो, तर त्याच्यावरून सुद्धा आपली जी पर्सनॅलिटी आहे, स्वभाव आहे, तो ठरतो. म्हणून हे प्रकृती एक म्हणजे महत्त्वाचं तिला मानलं जातं. सो जातीय प्रकृती टोटल 7 प्रकार आहेत. ओके, किती आहेत? 7 प्रकार. MCQला येऊ शकतं याच्यामध्ये, ठीक आहे. तर बघा, आणि हा जे जातीय प्रकृती आहे हे आपल्याला SAQला देखील येऊ शकतं. ओके, आणि प्रकृती आली तर पूर्ण लिहायचं मग याच्या सर्व हे 3 टाईपसुद्धा एक्सप्लेन करायचे, ठीक आहे. LAQला जर आली तर. सो तर सर्वात पहिले काय आहे? जाती प्रासक्ता. ओके, जाती प्रासक्ता म्हणजे काय? तर बघा, मनुष्याच्या जातीचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर होतो. म्हणजे काय की मनुष्याच्या जातीत जन्माला आला तर त्याचा परिणाम त्याच्या पर्सनॅलिटीवर देखील होतो. तो कसा? बघा, आता इथं एक्झाम्पल दिलं आहे की जर क्षत्रिय जातीचा मनुष्य धाडसी स्वभावाचा असेल. म्हणजे काय की बघा, सपोज आपण एक्झाम्पल घेऊ शिवाजी महाराजांचं, ठीक आहे. तर ते क्षत्रिय होते, ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होते तर ते धाडसी होते. सो बघा, राजघराण्यातील व्यक्ती क्षत्रिय असतात. सो त्यांचे जे सुद्धा त्यांचे जनरेशन येईल तर ते धाडसी प्रकृतीचे असणार आहेत. म्हणजे ते धैर्यवान, शौर्यवान हे असणार आहेत, बरोबर. पण जर कोणी कॉमन मॅन असेल, ठीक आहे, सो व्यापारी असेल, तर त्यांच्या घरातील देखील जे त्यांचे जे वंशज होतील तर ते सुद्धा त्याप्रमाणे वागतील, बरोबर. त्यांना ती जी कला असेल, ते जे गुण असतील तर ते पारंगत असतील. सो त्याच्यामुळेच मी म्हटले की जाती, कुल हे असेल, देशकाल याचा देखील प्रकृतीवर एक प्रभाव पडतो, ठीक आहे. देन नेक्स्ट टाईप आहे बघा, कुलप्रासक्ता. कुल माहिती असेल तुम्हाला की मला एवढी आयडिया नाही कुल म्हणजे काय असतं. सो बघा, कुल म्हणजेच बघा, ज्या कुलामध्ये जन्म घेतला त्या कुलानुसार वर्ण, उंची, स्वभाव ठरतो. हे सुद्धा सेम जाती टाईप्सच आहे. म्हणजे ज्या कुलामध्ये सपोज एका कुलामध्ये सर्व सपोज गौर वर्णाचे असतील, ठीक आहे. गौर म्हणजे गोऱ्या कलरचे सर्व जर असेल, ठीक आहे, त्यांचे ॲन्सेस्टर, सो त्यांचे वंशज देखील गोऱ्या कलरचे होणार, बरोबर. आणि ती त्यांच्या ॲन्सेस्टरपासून ती एक प्रकृती डिफायनाईट झालेली आहे. सो त्या कुलावर सपोज ते कुलावर डिपेंड झाले, कारण त्यांचा वर्ण हा पर्टिक्युलर त्या कुलासाठीच होता, ठीक आहे. बघा, त्यांची उंचीसुद्धा तशी होऊ शकते की आपण म्हणतो की या घरात सपोज खूप हायटेडच व्यक्ती आहेत, कारण त्यांच्या कुलामध्ये तसे जीन्स आहेत म्हणून, ठीक आहे. आणि स्वभावसुद्धा हा ठरतो, ठीक आहे. एवढंच आहे बघा आपली थर्ड टाईप. सो तो आहे म्हणजे देशानुपातीने. म्हणजे काय तर ज्या देशामध्ये जन्म झाला त्या देशातील हवामानाचा, तेथे उपलब्ध असलेल्या आहाराचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर होतो. म्हणजे जिथे आपण जन्माला आलो त्याचा देखील परिणाम आपल्यावर होतो. कारण बघा, जर आपण बघितले तर उदाहरण आहे की जांगल देशामध्ये वात प्राधान्य असते. म्हणजे एक एरिया असतो, ठीक आहे, रिजनमध्ये त्या हवामानाचा आपल्या प्रकृतीवर तिथे प्रभाव पडत असतो. जसं बघा, राजस्थानमध्ये आपण बघतो तिथं पाणी कमी आहे, तर मग तशा टाईपचे आपली बॉडी ही मॉडिफाय होते त्या वातावरणानुसार. सो तशा प्रकारची आपली प्रकृती तयार होते. सो हेच तिथे दिलेलं आहे. नंतर आहे कालानुपातीने. म्हणजे काय तर कालानुसार आपली प्रकृती बनत असते. म्हणजे बघा, आदानकाल, विसर्गकाल, तसेच 6 ऋतू अनुसार दोषांचा संचय, प्रकोप, प्रशमन होते, तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. बघा, जसे आपण ऋतुचर्यामध्ये बघितलं होतं, आदानकाळ असेल, ठीक आहे, परत विसर्ग काळ असेल, ठीक आहे, जसं की ऋतू आहेत आपले 6, सो त्याचासुद्धा आपल्या प्रकृतीवर परिणाम होतो. सो काही लोकांना जास्त ऊन सहन होत नाही, ठीक आहे. सो हे सुद्धा आपण त्याची प्रकृती ही डिफरंट होत असते. त्यानंतर वयानुपातीने. म्हणजे वयानुसार सुद्धा प्रकृती बदलत जाते. जसं आता बालावस्थेमध्ये कफदोषाचं आधिक्य असतं, ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होतं की जे लहान लेकरं आहेत तर त्यांना लवकर जास्त बघा, त्यांना कफदोषामुळे लवकर त्यांना सर्दी, खोकला हे आजार हे होत असतात, कारण त्याच्यामध्ये कफदोषाचं प्राधान्य असतं.
तर तरुण अवस्थेमध्ये पित्तदोष वाढत असतो, ठीक आहे, बाकी दोषांपेक्षा. सो बघा मग तरुण वयामध्ये पित्ताचे जास्त आजार होतात. देन वृद्ध अवस्थामध्ये वातदोष अधिक असतो. सो त्याच्यामुळे बघा जे वृद्ध लोक असतात त्यांना वात होत असतो, ठीक आहे, संधिवात हे ते जे आजार होत असतात. सो हे सुद्धा वयानुसार देखील जे दोष आहे ते कमी जास्त होतात. सो त्याच्यानुसार सुद्धा ती प्रकृती चेंज होत जाते. त्यानंतर आहे बलनियत. म्हणजे काय की आपलं जे बल आहे त्याच्यानुसार, जसं की देश काल वय यानुसार प्रत्येक व्यक्तीचे जे बल आहे ते वेगळे ठरते, बरोबर. जे सपोज आहारामुळे आपण जसं आहार घेणार तसे आपले बल तयार होणार, ठीक आहे. जसं आपण वयानुसार सुद्धा, ठीक आहे, वयानुसार बघा बालवयामध्ये कमी बल असते, तरुणावस्थेमध्ये जास्त असते, वृद्धामध्ये परत कमी होते, ठीक आहे. तर देश काल, देशानुसार सुद्धा बदल होतो, कालानुसार सुद्धा बल कमी जास्त होते. सो हे सुद्धा प्रकृतीमध्ये चेंजेस होत राहतात. त्यानंतर प्रत्यात्मनियता म्हणजे काय, तर म्हणजे ह्या व्यतिरिक्त जी आपली बघा एक पर्टिक्युलर व्यक्तीची एक पर्टिक्युलर प्रकृती असते की जे दुसऱ्यामध्ये सापडत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळा आहे, ठीक आहे. आणि कारण प्रत्येक व्यक्तीला स्वतःची वेगळी प्रकृती आहे. म्हणजे यालाच आपण प्रत्यात्मनियता म्हणतो. म्हणजे प्रत्येकामध्ये एक वेगळी प्रकृती असणे, ठीक आहे. म्हणजे या डिव्हिजनमध्ये सुद्धा ते येत नाही. म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्ट आहे ती पर्टिक्युलर व्यक्तीमध्येच आपल्याला तिथे दिसेल. सो अशा टाईपचे हे जाती आदी प्रकृती आपण बघितल्या, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे 2 टाईप आहे ते बघूया. थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.